नमस्कार। निवडणूक अधिकारी बनून आले आणि लाखो रुपयांना लुटले। पुणे बंगळूर महामार्गावर घडला धक्कादायक प्रकार। सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राइब करून घ्या। सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी चालू असून अनेक ठिकाणी टोल नाक्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा उभा असलेला तुम्ही पाहिला असेलच। बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलेही असेल की काही ठिकाणी रोख रक्कम पकडल्याच्या बातम्या आल्या आहेत। मात्र हे सगळं चालू असताना पुणे बंगळूर महामार्गावरून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। यामध्ये चक्क निवडणूक अधिकारी बनून एका व्यावसायिकाकडून लाखो रुपयांची रोकड लांबवली आहे। यामध्ये मिळालेली माहिती अशी की सुभाष हारणे या व्यावसायिकाला बोगस निवडणूक पथकाने लाखो रुपयांचा गंडा घातला आहे। सुभाष हारणे हे यात्रेत पाळणे लावण्याचा व्यवसाय करतात। ते सोमवारी झालेल्या व्यवसायाची रक्कम घेऊन मंगळवारी पहाटेच्या सुमारास कोल्हापुरातील तावडे हॉटेल इथे आले होते। त्या दरम्यान 25 ते 30 वयोगटातील 5 जणांनी हारणे यांना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी सुरू आहे असं सांगितलं आणि गाडीची तपासणी सुरू केली असता त्यांना 25,50,000ची रोकड असलेली बॅग हाती लागली। तेव्हा आचारसंहिता काळात तुम्ही एवढी मोठी रक्कम घेऊन जाऊ शकत नाही असे खोटे बोलून कारवाईची भीती घातली। त्यानंतर हारणे यांना आपल्या कारमध्ये बसवून ते सरनोबतवाडीच्या दिशेने गेले। तिथेच त्या 5 जणांनी हारणे यांच्याकडून रोकड आणि त्यांचा मोबाईल काढून घेतला आणि तिथून ते पसार झाले। त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे हारणे यांच्या लक्षात येताच त्यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली। या प्रकरणी गांधीनगर पोलिसांनी 5 अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा तपास सुरू केला आहे।